आपल्यासोबत आहेत सायबर तज्ञ तन्मय दीक्षित. तन्मय, एक कळीचा मुद्दा यामध्ये आहे तो म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहात असा एक डिस्क्लेमर दिलेला असतो. थोडक्यात आम्ही आमचं काम केलंय, पुढचं काय ते तुम्ही बघून घ्या. ही एक उघड पळवाट आहे या सगळ्यामधली. बरोबर आहे, नक्की. कारण याच्यामध्ये काय आहे की आपण जेव्हा सीसीटीव्हीच्या पुढे असतो तेव्हा आपला सीसीटीव्ही त्या सिक्युरिटी एजन्सी ज्या आहेत, कंट्रोल रूम जे आहेत ते ऍक्सेस करतातच. पण त्यांनी जर योग्य ती सिक्युरिटी ठेवली नाही तर रिमोटली इंटरनॅशनल लेवलवरती त्या आयपी ऍड्रेसला जो पण इंटरनेटनी कनेक्ट होईल तो तुमचं लाईव्ह फुटेज बघू शकतो, तो त्याच्यातले क्लिप काढू शकतो, प्रिंट स्क्रीन काढू शकतो, तुमचं फेशियलचा मिसयूज करू शकतो. सो तुमची आयडेंटिटी थेफ्ट जी आहे ती सुद्धा होऊ शकते. हो, याच्यामध्ये आणखीन एक आहे की आता हे असे बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज वापरलं जातं, त्याचे व्हिडिओ कुठे ना कुठे रेकॉर्ड होत असतात, स्टोअर केले जात असतात. कदाचित महिना 2 महिने त्यांची काही पॉलिसी असेल, तेवढे दिवस ते त्यांच्याकडे स्टोअर राहत असतील. पण हा डेटा सुरक्षित राहतो याची जबाबदारी कुणाची असते? ज्यांच्याकडे हे सीसीटीव्हीची फॅसिलिटी ज्यांनी स्वीकारली आहे त्यांची असते की जे ही फॅसिलिटी देत असतात त्यांची असते? कुणाची असते नेमकं? ज्यांनी ही फॅसिलिटी दिलेली आहे, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो की एखाद्या ऑर्गनायझेशन जी आहे ती सीसीटीव्ही ची सर्व्हिस प्रोव्हाइड करते. सो त्यांचा डेटा जिथे स्टोअर आहे सो त्या कंपनीची बेसिकली ती सिक्युरिटी असणं आवश्यक आहे. कारण हॅकर्स क्रिमिनल जे आहेत ते जसं सीसीटीव्ही वरती ऍक्सेस घेतात तसाच वेबसाईट हॅकिंग वरती पण करू शकतात, डेटा स्टोरेज वरती पण अटॅक करू शकतात आणि त्यावेळेला असा डेटा जो आहे तो लीक करून डीप वेब आणि डार्क वेब मध्ये सेल आउट केला जातो, जसा या केसमध्ये. अजून एक माझा प्रश्न असा आहे की बरेचदा असं होतं की घरचे बेबी मॉनिटर्स असतील किंवा आता शाळांमध्ये किंवा डे केअरमध्ये बरेचदा पालकांना तिथल्या सीसीटीव्हीचा ऍक्सेस दिलेला असतो ज्याचं रेकॉर्डिंग होत नाही, पण लाईव्ह फुटेज मात्र पालक बघू शकत असतात. हॅक करून हे लाईव्ह फुटेज कुठेतरी तिसऱ्याच ठिकाणी रेकॉर्ड करण्याचा प्रकार घडू शकतो का? नक्कीच घडू शकतो. कारण आज बरेच असे सॉफ्टवेअर्स आहेत की स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून होऊ शकतं किंवा ती जी लाईव्ह स्ट्रीम चाललेली आहे ती नेटवर्कच्या थ्रू पण आपण डाउनलोड करू शकतो. म्हणजे असं म्हणता येईल की कुणीही कधीही कुठेही तुमच्या खासगी आयुष्यात आज डोकावू शकतंय. बरोबर आहे, नक्कीच म्हणू शकतात. त्यामुळे सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी जो पण सीसीटीव्ही आहे त्याला ऑथोरायझेशन काय आहे, कशा प्रकारे आहे आणि तो जो पासवर्ड असेल तर तो रेग्युलरली अपडेट करणं सुद्धा आवश्यक आहे की जेणेकरून ब्रूट फोर्स अटॅक होऊन अनऑथोराइज ऍक्सेस होत असेल तर तो प्रोटेक्ट केला जाऊ शकतो. दीक्षित सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही या सगळ्याच प्रकाराचं विश्लेषण केलं त्याबद्दल. खरं तर हा विषय खूप खोलवर आहे. कायद्यांच्या तरतुदी काय आहेत, कशा प्रकारे आपण हिसका दाखवला पाहिजे अशा प्रकारच्या हॅकर्सना, हा खरा या घडीचा प्रश्न आहे. खूप धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजची बातचीत केली त्याबद्दल.